समाज अनेक वेळा निवेदन देऊन बघतो, आंदोलन करून बघतो, परिषदा घेऊन बघतो, या सरकारला जाग येत नाही. म्हणून मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. गावागावात आता रस्त्यावर पुतळे जाळायला चालू केलेले आहेत. गावात तहसीलदाराच्यावर आंदोलन चालू आहे, कलेक्टरांच्याकडे आंदोलन चालू आहे. सरकारचं गांभीर्य नाही. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण जे सरकारनं दिलं होतं, आमची 25-30 वर्षापासूनचा संघर्ष आणि त्याच्यापासून निघालेले 58 मूक मोर्चे आणि त्याच्यानंतर बलिदान झालेले 42 बांधव आणि काल एक झाला आमचा 43 बांधव, ह्या सगळ्यांच्या संघर्षातून मराठा समाजाला 12 आणि 13% आरक्षण मिळालं होतं. ह्या सरकारनं ते आरक्षण काही करून वाचवायला पाहिजे होतं. हे सरकार त्याच्यामध्ये सपशेल अपयश आलेलं आहे. तरी आम्ही मराठा समाजाने एक पाऊल मागं घेऊन जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. आता सरकारनं जाऊन ते कसा स्टे उठवायचा, कसं आरक्षण मिळवून द्यायचं त्यांचा भाग आहे. ते त्यांनी तात्पर्याने करायला पाहिजे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आज जोपर्यंत ते आरक्षण मिळत नाही तोपर्यंत EWS मध्ये तुम्ही घाला, त्याचा 10% फायदा मराठा समाजाला होईल. आज 11वी-12वीची मुलं कुठं कसं प्रवेश घेणार? SCBCचं तुम्ही जाम करून टाकलाय, बंद केलेला आहे. त्यामुळे निदान ते 10% EWS तर मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल झाले ते तुम्ही तात्काळ काढून घ्या. त्याचबरोबर तुम्ही आमच्या जोखमीवर मीठ चोळायला लागलेला, तुम्ही आम्ही आरक्षण स्थगिती आल्या तुम्ही नोकर भरती चालू केली 12,500 लोकांची, ती तुम्ही तात्काळ स्थगिती द्या. मराठा समाजाला जाणून बुजून जर तुम्ही डावलत असाल तर आम्हाला हे हळूहळू तीव्र आंदोलन करावं लागेल. आज पहिल्या टप्प्यात आम्ही 10 तारखेला महाराष्ट्राची हाक दिलेली आहे. पुढच्या टप्प्यात आमचं तीव्र आंदोलन असेल आणि सरकारला ते मागात पडेल. ठीक. आम्ही 10 तारखेला महाराष्ट्र बंदची घोषणा केलेली आहे. या राज्य सरकारनं मराठा समाजाचं आरक्षण टिकवू शकलेलं नाही. सुप्रीम कोर्टाचा स्टे आहे, कधी आरक्षण मिळेल याची काय भरोसा नाही आहे. तोपर्यंत आम्हाला EWS आरक्षणमध्ये तरी समाविष्ट करा अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर मराठा समाजाचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जी सरकारी नोकर भरती आहे तिला स्थगिती द्या म्हणून मागणी आहे. आमच्या मुलांच्यावर जे आंदोलनाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागं घ्या म्हणून मागणी आहे. मुलांची आता आरक्षण बंद केल्यामुळं जी शिक्षणाची फी आहे, ज्या सवलती आहेत त्या तुम्ही चालू करा आणि कशा करणार आहेत ते आम्हाला सांगा. अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही राज्य सरकारच्या विरोधात 10 तारखेला आंदोलन पुकारलेलं आहे. हे गोलमेज परिषदेमध्ये ठरलं होतं. गोलमेज परिषदेमध्ये 16 ठराव पारित केले होते. ते ठरावच्या कॉप्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. त्याच्यापैकी 2-4 ठरावाला त्यांनी मान्यता दिलेली आहे. पण बेसिक आम्हाला जी गरज आहे ती 10% आरक्षणाची EWSची आहे. ती जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आंदोलनाची सुरुवात 10 तारखेपासून होईल. संपूर्ण महाराष्ट्र 10 तारखेला बंद राहील. त्याचं स्वरूप कसं असेल? कुठं आम्ही शांततेनं करा असं आव्हान केलेलं आहे. सगळा समाज हा जे आव्हान ऐकतील त्या पद्धतीने ते करतील. आम्ही त्यांना सांगितले ह्या वेळचं आंदोलन तुम्ही शांततेने 10 तारखेला महाराष्ट्र बंद करा. पुढच्या टप्प्यात ह्यांनी ऐकतच नाही, सरकार आमचं विनंती ऐकत नाही, तर मग आपल्याला पुढच्या वेळेला कसं आंदोलन करायचं ते ठरवलं जाईल. असे आंदोलनात आपण नेहमी बघतोय काही आक्रमक होतात कार्यकर्ते, त्यांना एकंदरीत काय आव्हान करा? त्यांना यावेळेला मी असंच आव्हान करेन की शांततेनं यावेळचं 10 तारीख बंद करा आणि जर कुठं काय झालं खळखट्याक तर त्याला जबाबदार सर्वसमान राज्य सरकार आहे. एक्सप्रेस हायवे वगैरेची काय परिस्थिती असेल? काही ठिकाणी एक्सप्रेस हायवे अडवले जातील. कोल्हापूरचा एक्सप्रेस हायवे अडवणार. त्याचबरोबर सांगलीमध्ये एक्सप्रेस हायवे आहे तो अडवला जाईल. सातारामध्ये एक्सप्रेस हायवेवर आमचे मराठा बांधव बसले जातील. पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्सप्रेस हायवेवर आमचे 500-1000 कार्यकर्ते जाऊन बसतील. इतर मराठा संघटना तुमच्यासोबत असतील का या आंदोलनात? भरपूर आहेत. आमच्या 50 संघटना ज्यावेळेला आम्ही गोलमेज परिषद घेतली त्यावेळेला 50 संघटनांच्या समोर त्यांच्याबरोबर त्या बैठकीमध्ये आम्ही ठराव पास करून घेतलेला आहे. बंदची घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्या 50 संघटना आमच्यासोबत आहेत. राज्यातला तमाम मराठा समाज आमच्यासोबत आहे. काही राजकीय संघटना आहेत त्या कदाचित येणार नाही, पण समाज आमच्यासोबत आहे. बहुतेक वेळा आपण बघितलं ह्या तुमच्या ज्या जेवढ्या संघटना आहेत त्या काही राजकीय पक्षांशी संलग्नित आहेत, त्या येत नाहीत. मग अशा वेळेस संघटनाचं स्वरूप कसं असेल? काही अडचण नाही. जे राजकीय संबंधित आहेत ते येणार नाहीत आणि जे खरोखर समाजाचं काम करणार आहेत, मराठा समाजाला न्याय द्यायची भूमिका ज्याची आहे ते येतील. आणि बाकीचा मराठा समाज तमाम गावागावात आहे. 32% आज राज्यामध्ये मराठा समाज आहे. त्यातली 15-20% जरी लोक रस्त्यावर आले आणि हे आंदोलन बंद करायचं म्हटलं तर काही वेळ लागणार नाही. या प्रश्नाला राज्य सरकार अपयशी ठरत आहे का तुम्हाला, म्हणजे आरक्षण देण्यास किंवा एकंदरीत परिस्थिती हाताळण्यात? 100% राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे. सुप्रीम कोर्टातलं आमचं 12 आणि 13% आरक्षणाला स्टे येतो, स्थगिती आलेली आहे, ती संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार प्रलंबित मागण्यावर लवकर निर्णय घेत नाही.
बघूया करूया चालूया आणि नंतर बघू असं म्हणून चालढकल करतंय. त्याचा परिणाम त्याला भोगायला मिळेल. तुमचे मतं तुम्ही अशोक चव्हाण साहेब जे संग्रह समितीचे अध्यक्ष आहेत, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं आहे का तुमचं? कालच त्यांच्याशी माझं 1 तास बोलणं झालेलं आहे. साहेब आमच्या ह्या मागण्या आहेत, प्राधान्यानं 4च मागण्या राहिलेल्या आहेत, तुम्ही सोडवा. आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आहे, तो तुम्ही आता सोडवून देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट ज्यावेळा स्टे उठवेल त्याच वेळा मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. तत्पूर्वी जे आरक्षण आम्हाला पाहिजे 10% ते लागू करा. नोकर भरतीला स्थगिती द्या. खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागं घ्या. जे सरकारला करता येते ते मागितलेलं आहे ते जर तिने देत नसतील आणि मराठा समाजाचा खेळ करत असतील, मराठा समाजाची चेष्टा करत असतील तर मराठा समाज 10 तारखेला बंद करून पुढील दिशा ठरवणार. आज हमने 10 तारीख को 10 अक्टूबर को पूरा महाराष्ट्र बंद का चक्का जाम करने का ऑलरेडी कोल्हापुर में जो गोलमेज परिषद हुई थी उसमें निर्णय लिया था. आज खाली बॉम्बे में ये बोलने के लिए आए हैं हम पत्रकार परिषद करने के लिए कि 10 तारीख को 10 अक्टूबर को पूरा महाराष्ट्र चक्का जाम हो जाएगा. मराठा समाज का जो आरक्षण का सब्जेक्ट है उसका प्रलंबित मांगनियाँ जो है ये सरकार करने के लिए तैयार नहीं है. हमारा आरक्षण जो मिला हुआ था वो भी अभी कैंसिल हो गया है. आरक्षण नहीं है इसलिए हमारे स्टूडेंट सब परीक्षा दे रहे हैं, एग्जाम दे रहे हैं, वो सब लोगों का बहुत तकलीफ हो रहा है. उसके अलावा अभी 11 तारीख को MPSC का परीक्षा है, उसमें ओपन में जा रहे हैं हमारे सब मूल हमारे जो स्टूडेंट है वो मराठा समाज का जो भी लड़का है लड़की है उनको कम से कम SC/BC जो आरक्षण दिया हुआ है गवर्नमेंट ऑफ इंडिया ने उसमें 10% तो हमारे कम से कम दे दो, लागू करो. कम से कम उसमें तो 10% में तो हमारे सब स्टूडेंट जाना चाहिए. ऐसे और भी मांग लेके हम गवर्नमेंट के पास अपने अर्ज दिया है, निवेदन दिया है. गवर्नमेंट सुनने के लिए तैयार नहीं है. इसलिए फर्स्ट स्टेज में हमने 10 तारीख को टोटल महाराष्ट्र बंद का हाथ दिया है. तो इस विषय पर आपके मुख्यमंत्री या किसी से कोई चर्चा हुई है कि जिस प्रकार से आपने महाराष्ट्र बंद का आपने 10 तारीख का जो नहीं, हमने ये 8 दिन के 15 दिन पहले हमने ये अनाउंस किया है. वहाँ कोल्हापुर में गोलमेज परिषद हुई थी, उसमें कम से कम 25 डिस्ट्रिक्ट में से लोग आए थे. वहाँ कम से कम 50 संगठन के प्रमुख आए थे. उसमें हमने 10 तारीख दिया. अभी 10 तारीख देने का मतलब था कि 15 दिन में हमारे साथ CM या अशोक चव्हाण साहब मिल के भाई तुम्हारे कौन सा सब्जेक्ट है, कौन सा डिमांड है ये पूछना चाहिए था. उन्होंने हमारे पीछे कुछ अन्ना साहेब पाटिल आर्थिक विकास महामंडल को पैसा दिया है, सारथी को कुछ बजट अनाउंस किया है, लेकिन बाकी जो मेन सब्जेक्ट जो है उसके ऊपर ध्यान नहीं दिया. हम वो मेन सब्जेक्ट जो है 4 डिमांड लेके हम उनके पास कल ही एप्लीकेशन दिया है. हमारा ये एप्लीकेशन आप मान्य करो, अन्यथा हम 10 तारीख से स्टार्ट करेंगे. 10 तारीख हमारा स्टार्टिंग का काम है. 10 तारीख महाराष्ट्र बंद. तो इस महाराष्ट्र बंद में आपके साथ साथ और भी संगठन और भी समिति सब संगठन है, सब महाराष्ट्र में जितना मराठा समाज है वो सब आ जाएगा. तो अभी कोरोना महामारी है, इसका कितना ध्यान देंगे कि इस भारत बंद में इस पे कोई बुरा असर ना पड़े, क्योंकि इस समय महामारी भी फैली हुई है देश में. महामारी फैली है, हमारे को ना इलाज से हमको ये करना पड़ रहा है. हमारा करने का इरादा नहीं था, लेकिन गवर्नमेंट कुछ भी नहीं कर रही है, ये स्टेट गवर्नमेंट, इसलिए हम कर रहे हैं.